स्टार्ट करून दिला किंवा करून दिला तर त्यांच्यासाठी बेस्ट असणार आहे। कारण की जेव्हा वयाने थोडे वयस्कर झालेले जे आजी आजोबा ते खूप बारकाईने लोक लक्षात घ्यायचे आणि त्यांचं कायमस्वरूपीचं लक्षात राहून जायचं। त्यांना फॅब्रिक असेल, डिझाईन्स असेल किंवा कपडा असेल, हा व्यवसाय आरामात सुरू करू शकता। आणि कुर्ती हे एक असं आहे की आजच्या जनरेशनला 99% जरी म्हटलं ना तरी महिला कुर्तीकडे जास्तीत जास्त वळत आहे। आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे कुर्तीचे कलेक्शन आहे ना याच्यामध्ये तुम्हाला साईज सुद्धा ठेवणं गरजेचं आहे। आता वेगवेगळ्या प्रकारचे साईज तुमच्याकडून ज्या मुली आहेत, महिला आहेत, नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते। जसं तुम्हाला हे बघू शकता व्ही नेक। आता व्ही नेक खूपच जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे आणि व्ही नेकची जास्तीत जास्त मुलींकडे जास्त डिमांड आहे। कारण की 60 वर्षाचे झाल्यानंतर म्हणजे आजी आजोबा जे काही वयाचे मोठे लोक असतात तर त्यांना घरात राहणं एकदम अवघड होत असतं आणि त्यातले त्यात त्यांना असं होतं की थोडंसं बाहेर जावं, बाहेर फिरावं। पण जर त्यांच्यासाठी आपण एक छोटासा कपड्याचा जर व्यवसाय स्टार्ट करून दिला किंवा करून दिला तर त्यांच्यासाठी बेस्ट असणार आहे। कारण की जेव्हा वयाने थोडे वयस्कर झालेले जे आजी आजोबा असतात थोडे ते चिडचिड असतात, म्हणजे की चिडचिडपणा त्यांच्यामध्ये जास्त आलेला असतो। पण जर ते थोडंसं जर कामामध्ये गुंतले तर त्यांच्यासाठी चांगलं असणार आहे। आपण विषय आपला काय आहे की जे वयाने मोठे आहेत 60+ म्हणजे की ज्यांचं 60 वय आहे, 70 वय आहे किंवा 80 वय आहे तर ते एक व्यवसाय सुरू करू शकता। घरातल्या घरात असे ना ते एक छोटासा व्यवसाय सुरू करू शकता। त्याच्यामध्ये एकदम लाईट वेट प्रॉडक्ट म्हणजे की ते कुर्तीचं ठेवू शकता, रेडीमेड ब्लाऊजचं ठेवू शकता, मॅचिंगचं ठेवू शकता। त्याच्यानंतर जर त्यांना हवं असेल तर ते साडीचं सुद्धा ठेवू शकता। पहिलं कलेक्शन आपण बघूया ज्यामध्ये तुम्हाला ही प्रिंटेड कुर्ती या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे। फ्लेअर तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे। आता आजी आजोबांना माहिती आहे का, त्यांना फॅब्रिकचं नॉलेज तर असणारच आहे। ते घरात असल्यावर त्यांना म्हणजे की आपण म्हणतो ना की जुन्या लोकांना जुनं जे गणित होतं, जुनं जे शिक्षण होतं ते खूप बारकाईने लोक लक्षात घ्यायचे आणि त्यांचं कायमस्वरूपीचं लक्षात राहून जायचं। त्यांना फॅब्रिक असेल, डिझाईन्स असेल किंवा कपडा असेल हे त्यांना परिपूर्ण माहिती असतं। तर आजी आजोबांना जर व्यवसाय सुरू करायचे असेल किंवा 60+ जे वयोगटाचे जे आजी आजोबा आहेत त्यांना जर व्यवसाय सुरू करायचा असेल एकदम लाईट वेट म्हणजे की ते फक्त कस्टमरांशी बॉन्ड किंवा कस्टमरांसोबत जी आहे ना त्यांच्यासोबत बॉन्डिंग जी आहे ती परफेक्ट जर त्यांना करायची असेल तर ते असे लाईट वेट जे कपडे आहेत म्हणजे की कुर्ती आहे, मगाशी मी तुम्हाला सांगितलं रेडीमेड ब्लाऊज आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी मुद्दामच तुम्हाला जे आहे ना कुर्तीचं कलेक्शन दाखवणार आहे। म्हणजे की ज्यांना जर रिटायर्ड जे लोक आहेत त्यांना जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर ते हे कलेक्शन ठेवू शकतात, ज्याच्यामध्ये जी फिडिंग कुर्ती मिळणार आहे। बघू शकता फिडिंग कुर्तीचं खूप जास्त क्रेज आहे। याच्यामध्ये जे आहे ना फिडिंग कुर्ती मोस्टली नाही मिळत आणि ते कसं आहे घरी बसल्या बसल्या हा व्यवसाय आरामात सुरू करू शकता। आणि कुर्ती हे एक असं आहे की आजच्या जनरेशनला 99% जरी म्हटलं ना तरी महिला कुर्तीकडे जास्तीत जास्त वळत आहे। आणि त्याच्यावरचे डिझाईन्स असेल, पॅटर्न्स असेल आणि ही जी कुर्ती मी तुम्हाला दाखवली ना फिडिंग कुर्ती जास्तीत जास्त मिळतच नाही। जसं आपण फिडिंग नाईटी बघायला गेलो तर आपल्याला फिडिंग नाईटी शोधून सुद्धा सापडत नाही। पण असं काही जे आयटम्स असतात, काही प्रॉडक्ट असतात, जर तुम्ही सिलेक्टेड प्रॉडक्ट जर घरातून सुरू करत असाल ठेवले ना तर तुमच्यासाठी फायदेदायक आहे। कारण की जे कस्टमर आहे शोधून थकल्यानंतर तुमच्या दुकानात आलं तर ते तुमच्याकडे 100% समाधानी होत असतं। तर आजी आजोबांसाठी एक स्पेशल म्हणजे की काय कुर्तीचं प्रॉडक्ट ठेवलं तर त्यांच्यासाठी बेस्ट असणार आहे। जर त्यांना ऑनलाईन जर परचेसिंग करायचं असेल तर ते आपल्या मुलांना, सुनेला किंवा नातवंडांना सांगून ते ऑनलाईन सुद्धा परचेसिंग करू शकता। आणि त्यातले त्यात एक आपली वेबसाईट बनवून ते आपला जो बिझनेस आहे तो बिझनेस ते ऑनलाईन सोशल मीडियाचा वापर करून ते आपला व्यवसाय ग्रो करू शकता। कारण की त्यांना वजन उचलण्याची अजिबात गरज नसणार आहे। कारण की त्यांना नातवंड आहे, त्यांची मुलं आहेत किंवा सुना आहेत, ते त्यांना मदत करतील आणि त्यांचं प्रॉडक्ट विकण्यास मदत करतील। त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे कुर्तीचे कलेक्शन आहे ना याच्यामध्ये तुम्हाला साईज सुद्धा ठेवणं गरजेचं आहे। आता वेगवेगळ्या प्रकारचे साईज तुमच्याकडून ज्या मुली आहेत, महिला आहेत ते डिमांड करतील तर त्या हिशोबाने तुम्हाला कुर्तीमध्ये पॅटर्न, साईज, क्वालिटी ह्या सर्व गोष्टी ठेवणं गरजेचं आहे। जर तुम्हाला ऑनलाईन पण परचेसिंग करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा परचेसिंग करू शकता। बघा नेक्स्ट मी तुम्हाला दाखवत आहे प्रिंटेड मध्ये कुर्ती आहे आणि खूप सुंदर आहे। आता उन्हाळ्याचा म्हणजे उन्हाळ्याचे दिवस चालू आहे तर उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त मुली, महिला कॉटन फॅब्रिक कडे जास्त वळतात आणि कॉटन फॅब्रिक
100% विकलं जातं. कारण की कसं असतं ना, कॉटन फॅब्रिक हे शरीरासाठी खूप थंड असतं आणि शरीरासाठी तेवढंच चांगलं असतं. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे फॅब्रिक सुद्धा ठेवणं गरजेचं आहे. आता कसं आहे ना, कॉटन फॅब्रिक नुसतं उन्हाळ्यातच नाही तर 12ही महिने चालणारं हे मटेरियल आहे. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे जे फॅब्रिक जर तुम्ही ठेवले तर नुसतं कॉटन ठेवणं गरजेचंच आहे. पण त्याच्यामध्ये रिओन असेल, होजिरी असेल, चंदेरी सिल्क असेल, असे वेगवेगळे जे फॅब्रिक येतात आपल्या कुर्तीमध्ये, ते पण तुम्ही आपल्या दुकानात किंवा घरात ठेवा. नेक्स्ट आपण बघूया, रिओन फॅब्रिक मध्ये तुम्हाला ही कुर्ती या ठिकाणी मिळणार आहे, अम्ब्रेला, आणि त्याच्यावर पण ही बघू शकता फिडिंग कुर्ती तुम्हाला इथे मिळणार आहे. आता फिडिंग कुर्ती मध्ये असा एक विषय आहे, ही इमर्जन्सी आहे, म्हणजे ही लागणारी वस्तू आहे, तर याच्यात तुम्ही चांगली मार्जिन लावू शकता. म्हणजे की जर तुम्ही या ठिकाणातून समजा एक्झाम्पल सांगते मी, 150 ते 200च्या रेंज मध्ये जर तुम्ही घेऊन गेलात तर तुम्ही 350-400 प्लस आरामात सेल करू शकता. कारण की ही कुर्ती लागणारीच आहे. रेग्युलर कुर्त्या ज्या आहेत त्या आपल्याला कुठेही मिळतील, पण फिडिंग कुर्ती आपल्याला कुठेच मिळत नाही. नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते, जसं तुम्हाला हे बघू शकता व्ही नेक. आता व्ही नेक खूपच जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे आणि व्ही नेकची जास्तीत जास्त मुलींकडे जास्त डिमांड आहे. कारण की त्या रील स्क्रोल करत असतात, तर त्यांना जास्त फॅशन माहिती नसल्यावर सुद्धा त्यांना सोशल मीडियाकडून फॅशनचं आयडियाज किंवा माहिती मिळत असते. म्हणजे की आता कुठलं काय डिझाईन चालू आहे, कुठलं काय पॅटर्न चालू आहे, किंवा जास्त आता कोणत्या महिला, कुठल्या महिला कुठलं कलेक्शन जास्तीत जास्त वेअर करत आहे, हे आपल्या प्रत्येक महिलाचं एकमेकींकडे लक्ष असतं. म्हणून ते जास्तीत जास्त सोशल मीडियाचा उपयोग करत असतात. तर आजी आजोबांसाठी स्पेशल मी त्यांना सांगू इच्छिते, जर ते व्यवसाय करण्याचा विचार करत असतील तर त्यांच्यासाठी कुर्ती सुद्धा बेस्ट आहे. मॅचिंग मध्ये सुद्धा बेस्ट बिझनेस आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही साडी करत असाल तर डेली वेअरच्या साडी सोबत सुद्धा तुम्ही आपला एक व्यवसाय सुरू करू शकता. कारण की त्यांना हलकं आणि लाईट वेट व्यवसाय सुरू करायचा म्हटलं की हे बेसिक जे प्रॉडक्ट मी तुम्हाला दाखवले ते तुम्ही नक्की ठेवा, घरातून सुरू करा. मग नंतर तुमचा विचार, तुमचं इन्व्हेस्टमेंट जास्त झालं की तुम्ही दुकान सुद्धा सुरू करू शकता. कारण की जर तुम्हाला दुकानात कुठलं प्रॉडक्ट ठेवायचं किंवा घरातून कुठलं ठेवायचं, ते सुद्धा तुम्हाला अजमेरा फॅशन सपोर्ट करत असतं. कारण की 60 वयानंतर झाल्यानंतर आपल्याला चिडचिड होत असते, हातपाय आपले काम नाही करत. त्यामुळे तुम्ही घरात बसल्या बसल्या हा कपड्याचा व्यवसाय सुरू करू शकता. आणि कपड्याचा व्यवसाय असा आहे की तो 12ही महिने चालत असतो. तर आजी आजोबांपर्यंत हा माझा छोटासा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचला असेल, तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.